विश्व हिंदू परिषदेचे नेते गोविंद शेंडे सर आपल्यासोबत आहे. सर, अयोध्येला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते, मोठा सोहळा आहे. विदर्भातनं किती जण जाणार, नागपुरातनं किती जणांना निमंत्रण आहे? नागपुरातनं विशिष्ट निमंत्रण हे 13 लोकांना आहे. विदर्भातमध्ये 62 संत आणि महाराज जे आहेत त्यांनी तिथे पोचण्याची स्वीकृती आम्हाला दिली आहे. आम्ही 92 लोकांना आमंत्रण दिले, पण त्याच्यात स्वास्थ्य, वय अशा दृष्टीने काही लोकांनी आपली असमर्थता केली आहे. पण 62 संत त्यामध्ये तिथे उपस्थित राहणारे त्यांची स्वीकृती आमच्याकडे आलेली आहे. नागपुरातून कोण कोण जाणार आहे? नागपुरात त्याचं नाव आता एकदम मला सांगणं कठीण आहे. काही महत्त्वाचे प्रमुख तुम्ही जाणार आहे जसे तुमच्यासोबत? इथून एक तर आपले न्यूआल साहेब जाणार आहेत. आपल्या खडक्कार मीराताई खडक्कार त्या जाणार आहेत. मिसेस शिरपूरकर जे सुप्रीम कोर्टात जे जज आहेत त्यांची पत्नी ती जाणार आहे. एक अग्रवाल परिवार आहे ते जाणार आहेत. अशी काही नावं आहेत ते आता एकदम लक्षात नाही सांगताना. संघाची स्थापना भूमी आहे ही नागपूर. इथे संघाची स्थापना झाली, सगळं देशभरातलं कार्य इथनं झालं. इथनं गेलेल्या लोकांचं किंवा इथल्या भूमीचं वेगळं महत्त्व, इथल्या पाहुण्यांचं वेगळं महत्त्व आहे. सारा देश एक जैसा है, सब भारत माता की संतान है. मग कोणालाही विशेष असं की बाई हे नागपुरातून आणे म्हणून विशेष आणि दिल्लीतनं आणे म्हणून विशेष असं काहीही नाही आहे. जे जाणार आहेत त्यांना सगळ्यांची व्यवस्था एकसारखी आहे आणि सगळे एकसारखे आहेत. कुठे थांबणार सर सगळ्यांची व्यवस्था तिथे, कारण की खूप गर्दी असणार? असं आहे की सगळ्यांचं स्टेटस पाहून त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे. काही लोकांना हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे, काही लोकांची घरामध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे आणि मग तिथे टेंट लावलेले आहेत. त्या टेंटमध्ये बाकी सगळ्यांची व्यवस्था केली आहे. टेंट फार चांगली आहे, सुंदर आहेत आणि अटॅच लेट बाथची आहेत, म्हणून ती पण एक चांगली सुंदर व्यवस्था तिथे केली आहे. भंडारा विश्व हिंदू परिषद विदर्भाकडून भंडारा चालवला जाताना काय यवतमाळ सरकारी जिल्हा हा आमचा विभाग मानला जातो संघटनेच्या दृष्टीने. तर त्या विभागाने ठरवलं की आम्ही तिथे पूर्ण 1 महिनाभर भंडारा तिथे करू. तर तो भंडारा तिथे राहणार आहे. नागपूरचे जे शिवशक्ती मंडळ आहे जे अमरनाथ यात्रेमध्ये 1 महिना भंडारा चालवतो, तो शिवशक्ती मंडळ तो पण तिथे 1 महिना भंडारा चालवणार आहे. आम्ही असं नागपूरकरांना किंवा विदर्भाच्या लोकांना असं निवेदन केलं आहे की आम्ही पूर्ण या पूर्ण योजनेमध्ये अक्षत वितरणाच्या कोणालाही 1 रुपयासुद्धा मागणार नाही आहे. पण अनेक लोक असे आहेत किंवा आम्हाला काही द्यायचं आहे, तर आम्ही असं म्हटलं आहे की हे जे भंडारा चालणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहयोग करा, पण आम्ही कोणाकडे मागायला जाणार नाही. ज्याला पोचवायचं आहे त्यांनी या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयामध्ये जे रेशन आहे ते इथे आणून पोचवावं. ते तिथे भंडारा तिथे चाललं आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग करू. शेवटचा प्रश्न माझा, किती मोठा उत्सव विश्व हिंदू परिषदेसाठी, समस्त देशातील हिंदूंसाठी? 550 वर्षानंतर राम आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आहे. मी आणि तुम्ही पण आपलं घर बांधलं असेल आणि जेव्हा ज्या दिवशी त्याचा वास्तू केला असेल त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये किती उत्साह राहिला असेल. तर ह्या देशामध्ये आज राम आपल्या घरामध्ये 550 वर्षानंतर प्रवेश करतो आहे, तर त्याच्या उत्साहाची कल्पना एक कल्पनेच्या परे आहे. जो जल्लोष होणार आहे, जो आनंदाचा वातावरण देशामध्ये होणार आहे, तो कल्पनेच्या परे आहे. म्हणून त्याला काही आकलन नाही करता येणार. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.